जायफळ समर्थ वन आहे. विकसित आम्ही केले म्हणजे विकसित झालेत ते म्हणजे ह्यानी काय सांगा निसर्गाने. आम्ही ते फक्त हेरले आणि हे चांगल्यापैकी दिसलं म्हणून त्याचं हे केलं म्हणजे लोकांनी त्याच्यात खूप रस घेतला म्हणून ते हे झालं आणि आपले मृदा कृषी विद्यापीठाचे जे सर आले होते आणि त्यांनी ते हे केलं काय सांगा पॅटर्नसाठी पाठवलं. एकंदरीत जायफळाचा वापर कसा होतो? कधी सीझन याचा असतो? ह्याचा सीझन मे अखेर चालू होतो. जून, जुलै, ऑगस्टपर्यंत असतो साधारण. भरपूर फुल सीझन आणि बाकी दिवसात अशी किरकोळ असतात म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही. याचा वापर प्रामुख्याने कुठे होतो? वापर मसाल्यात जास्तीत जास्त मसाला नाहीतर औषधाविषधातही वापर होतो. प्रामुख्याने आता याचे किती भाव किंवा किंमत कशी मिळते बाजारापेक्षा? 800-850 रुपये किलो जायफळ मिळते आणि पत्री आहे ना ती 2000 रुपये किलो आणि वरची जी साल आहे लोणच्यात किंवा ह्याच्यात ह्याच्यात वापरतात कॅन्डी बिंडी करायला ती साधारण 20 रुपये किलो जाते. एकंदरीत मग हा तुम्ही जायफळाचा माल कुठे पाठवता? कुठल्या बाजारपेठेत पाठवता वगैरे काय? बाजारपेठ आम्ही कुठे पाठवत नाही, आमच्या घरी येऊन नेतात. कोल्हापूरवरून सुद्धा लोक येतात. कुठून कुठून आणखी येतात आणि कुठून येतात? कोल्हापूर इकडचे जिल्ह्यातले मसालावाले वगैरे मोठ्या प्रमाणात येतात आणि घेऊन जातात. बोलकर एकंदरीत समर्थ एक आणि दोनची खासियत काय? हां, समर्थ एक जे आहे झाड ना ते एका फळात 2 बिया असतात आणि फळ मोठं असते भरपूर लागणं आलं भरपूर आहे. फळ साधारण सफरचंद एवढी सुद्धा फळं जातात त्याची. त्याच्यामुळे पत्री जास्त आणि जायफळही जास्ती आणि समर्थ 2 आहे ते तोतापुरी आंबा असतो त्या टाईप फळ असते मोठं आणि त्याला तर ह्याच्यात कितीतरी पट जास्ती पत्री आहे आणि जायफळही मोठं आहे ते. त्याच्यामुळे दोन्ही झाडं हे चांगली आहेत आणि ती हेरली आणि त्याचं आम्ही हे पुढे हे केलं पॅटर्नचं.